किंवा हे लोक 5 स्टारमध्ये जाऊन मजा मारतायत आणि आपण कुठेच जात नाही. तर ही जी कंपॅरिझन सुरू होते ना, हीच वाईट आहे सोशल मीडियामुळे. एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. मग कुठेतरी तुम्ही जर बाउंड्री ठेवली नाही, तर मग ह्याला पुढे प्रेमात रूपांतर होते. कौटुंबिक सौख्य जे पाहिजे त्याच्यामध्ये 5 गोष्टी सांगतो. एक म्हणजे सहवास, स्पर्श, स्वातंत्र्य म्हणजे स्पेस, संवाद आणि सन्मान. मोबाईलमुळे संवाद तुटलेला आहे पूर्णपणे आणि त्यामुळे मोबाईल हा प्रॉब्लेम नाही आहे. मोबाईलमुळे संवाद सुटलेला आहे, त्यामुळे संवाद हा प्रॉब्लेम आहे. तर दोघांनी मिळून डिसिजन घेणं त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असते. नाहीतर नवरा काय करतोय मला माहीत नाही. म्हणून ट्रान्सपरन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. छोट्या छोट्या ज्या गोष्टी घडतात, आपल्या बायकोकडून मिस्टेक घडते, तर ती ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे विथ ग्रेस. ऍक्च्युली खरंय दादा. मला असं वाटतं की ह्या उत्तरातून आमचंच कुठेतरी चुकतंय, की खरं सुख आहे, पण आम्ही ते सोशल मीडियाच्या सुखामध्ये कुठेतरी हरवलंय. आणि तिथे कम्पेअर करून आम्ही काय करतोय, की अच्छा ही वटपौर्णिमा अशी साडी नेसून नाही झाली म्हणजे आपली सुख वटपौर्णिमा नाहीये. झाली नाही, किंवा ही अॅनिव्हर्सरी अशी नाही झाली म्हणजे ही आपली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली नाही. आणि हीच कुठेतरी गल्लत मी जोडपीच नाही म्हणून सगळ्यांचीच होते. सगळ्यांची आता डेस्टिनेशन मॅरेज हो. हा एक ट्रेंड झालेला आहे. ट्रेंड आहे. म्हणजे तुझ्याकडे पैसे असू दे नसू नसू दे, दे. संगीत, हो. हळद आणि हो. काय काय करत बसतात. म्हणजे ते लग्न म्हणजे ते आपण कधी मोठं केलं काहीतरी आणि ते केलं. ते मग सगळ्या हा. गोष्टी सोशल मीडियावर टाकायच्या. हा. डान्स करता येत नाही तरी डान्स करत बसून लोकांना हैराण करायचं. मी नेहमी अशी मस्करी करत असतो. तुम्ही डान्स करता पण आम्हाला तुम्ही काय म्हणतात ना, एन्जॉय. आम्ही एन्जॉय होत नाही, आम्हाला ते शिक्षा असते. असं मस्करी बाजूला. पण सांगायचा मतलब एक करतो मग दुसरा करायला जातो. मग बरोबर. दुसरा नाही करायला मिळालं हा. तर तो दुःखी होतो आणि मग दोघांमध्ये भांडणं होतात. कशाला पाहिजे? सुख हे याच्यात नाहीच आहे. सुख हे हे म्हणतात ना, खरं हा मोठा विषय आहे, स्पिरिच्युअल विषय आहे. सुख हे आपल्याचकडे असतं. सुखीसाठी कुठे जायला लागत नाही आपल्याला. सुखासाठी काही लागत नाही. सुखासाठी सुखी व्हायला लागतं आणि याच्यासाठी लोकांना सुखी करणं हा सोपा उपाय आहे. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर इतरांना सुखी करत राहा. बघा तुम्ही सुखी होता कारण सुख सुख तुमच्याकडे मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन तुझ्याकडे येईल. खूप छान, खूप त्यामुळे हा छान. खरा इतका सुंदर विषय आहे. सुख म्हणजे काय हा आम्ही विषय घेतो आमच्या कोर्समध्ये. हम्म, हम्म. सुख म्हणजे नक्की काय असतं, समजलं ना? या वाक्याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो. सुख म्हणजे नक्की काय असतं, ह्याचा अर्थ विषय सुख करू नये असं नाही. हम्म, हे जे एंटरटेनमेंट हम्म. एन्जॉयमेंट हे पण करावंच, पण त्याच्यामुळे आपण सुखी होऊ गोष्ट चुकीची आहे. 5 स्टारमध्ये जाऊन तुम्ही राहिला किंवा युरोपची टूर केली हम्म. म्हणजे माणूस सुखी झाला असं नसतं. ती एक टूर असते, बस त्याच्यापुढे काही नसतं. तेवढ्यापुरती तुम्हाला बरं वाटतं. हो. नंतर कुठे आता मी युरोप टूर करून आलो, मला लक्षात पण नाही कुठे मी काय बघितलं ते. कुठे लक्षात राहतं? घरी आल्यानंतर नवरा बायको कसे वागतात त्याच्यात सुख आहे खरं. म्हणून बायकोने नवऱ्याला जेवढं सुख देता येईल तेवढं द्यावं. तो रिटर्न देईल तुम्हाला. आणि नवरे म्हणून प्रेमाची व्याख्या जी आम्ही केलेली आहे, हम्म. की एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. प्रेम. एकमेकांना. म्हणून तुम्हाला जर प्रेम वाढवायचं असेल, नाती घट्ट करायची असेल, तर एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करा आणि काय करू नका. बायकोचं एवढंच उद्दिष्ट पाहिजे, की मी माझ्या नवऱ्याला कसं सुखी करते. नवरा म्हणजे सासू सगळे आले. हो. इतरांना माझ्या कुटुंबामध्ये मी कसं सुखी करता येईल, हा प्रयत्न फक्त मी करत राहायचं. आणि बाकीच्यांनी नवऱ्यानी माझ्या बायकोला मी कसं सुखी करेन ह्याच्यावर लक्ष द्यायचं. असं जर सगळ्यांनी केलं ना, घरामध्ये आनंदी आनंद. खूप छान. मग भाकरी असली तरी मजा हम्म. किंवा साध्या हॉटेलमध्ये गेलं ती मजा असते. अच्छा. असं नाही की एकदम 5 स्टारमध्येच गेलं पाहिजे. आय थिंक ना जीवनविद्यात 2-3 छोटी-छोटी तत्व सांगते आणि ती खूप खूपच सुंदर महत्वाची आहे, आहेत. खूपच म्हणजे महत्वाची आहे. जसं तुम्ही म्हणालात, की फक्त आपल्याला सुख दुसऱ्याला कसं देता येईल हा आपल्याला विचार करायचा आहे. आणि हा विचार करताना जेव्हा मनात विचार येतो, की मीच सगळं करते, तेव्हा कर्मण्येव अधिकार असते, मा फलेषु कदाचन करून सोडून द्यायचं, की आपण रिटर्न द्यायचंय, अपेक्षा करायची. अपेक्षा हा, करायची नाहीये तू त्यावेळेला. बरोबर जोडलंस. हां, आपण द्यायचंय पण अपेक्षा काही अपेक्षा करायची. करायची नाहीये. अपेक्षा केली नाही तर अपेक्षेबाहेर तुला बाहेर. मिळतं. बरोबर. हा पण एक लक्षात सिद्धांत आहे. तू जर दिलं आणि हां, अपेक्षा केली नाही कसलीच, बरोबर. कौतुकाची नाही हं, कशाचीच नाही, तर तुला अपेक्षेबाहेर मिळतं. मिळतं आणि स्वतःमध्ये हा सुख हे होतं. प्रिन्सिपल आहे ॲक्चुअली. आणि हे प्रिन्सिपल बदलत नाहीत.
खूप छान दादा. दादा सोशल मीडिया आपण विषय घेतला, त्याच्याशीच जोडून विषय येतो म्हणजे मोबाईल. आजकाल आपण अनेक घरांमध्ये बघतोय, जोडप्यांमध्ये, घरांमध्ये, की हॉटेलमध्ये सुद्धा दोघं जोडपी एकत्र आलेले असतात. पण तो त्याच्या मोबाईलमध्ये, ही ह्याच्या मोबाईलमध्ये, तिच्या मोबाईलमध्ये ऑर्डर दिलेले असतात, पण संवाद नसतो. दोघंही मोबाईलमध्ये डोकं घालून असतात. तर हा मोबाईल कुठेतरी पुन्हा दुरावा आणतोय का नात्यांमध्ये? तसं सोशल मीडिया मी सांगितलं तसं मोबाईल पण चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. चांगला इतका आहे की आज तुम्हाला कुठेही गेलं की तुम्हाला इमिजिएट हेल्प मिळते, हं. इमिजिएट काही कुठली गोष्ट करता येते. आता तर मोबाईलचा एवढा हां. उपयोग आहे की मोबाईल घरातनं घेऊन तू विसरलं की सगळं संपलं, बरोबर. अशी परिस्थिती आहे. पैसे नाही चालेल पण हं. मोबाईल पाहिजे, लगेच जीपे करता येतो. बरोबर. प्रत्येक गोष्ट आहे ना त्याला दोन बाजू असतात. मी सांगितलं सोशल मीडिया चांगली पण आहे, वाईट पण आहे, बरोबर. आपण कसं वापरतो याच्यावर सगळं आहे. तसं मोबाईलचं झालं, मोबाईलशिवाय आपण राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही किती म्हटलं की मोबाईल बाजूला ठेवा, नाही होऊ शकत. नाही. सतत तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करत असतात. हां. आज सगळी कामं त्याच्यावर चालतात. बाहेर गेला तर तुमच्याकडे एक वेळ पैसा नसला चालेल, पण पण मोबाईल मोबाईल असेल तर तुम्ही जीपे करू जीपे शकता, करू शकतो. काही करू शकता. हो. त्यामुळे मोबाईलचं महत्त्व खूप आहे. पण मोबाईल किती वापरायचा? शेवटी आहे ना हा प्रश्न येतोच ना. तुम्ही घरी आल्यानंतर बायको मुलाशी संवाद साधायचा, हे सोडून जर तुम्ही प्रत्येकजण मोबाईलवर बसला, बायको आपल्या मोबाईलवर, मुलं आपल्या मोबाईलवर, मग घरामध्ये काय होईल सांगा? घरामध्ये संवादच होणार नाही. घरामध्ये एकत्र राहतात म्हणजे सहवास नाही. सहवासाला खूप महत्व आहे. सहवास म्हणजे काय? तुमचं काहीतरी संवाद व्हायला संवाद पाहिजे. पाहिजे. हो. काहीतरी एकमेकामध्ये काहीतरी व्हायला पाहिजे. नुसते घरी बसून राहिले हो. म्हणजे सहवास होत नाही ना. आज जेवण काय बनवलं हा इतका संवाद असतो. मी असे लोक बघितले की पार्टीला जातात कुठेतरी, तिथे हं. सुद्धा हे घेऊनच बसलेले असतात. हो. म्हणजे लक्षच नसतं त्यांचं हो, पार्टीकडे. हो. ते आपल्या मोबाईलमध्ये असतं. ग्रुप बसलेला असतो, काही काही लोक आपल्या मोबाईलवर असतात. दे डोंट एन्जॉय पार्टी ऑल्सो. बरोबर. इतके ते मोबाईलमध्ये त्याला सवय झालेली आहे माहिती आहे. तर ही सवय कुठेतरी मोडली पाहिजे आपल्याला. घरी आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवता आला पाहिजे. हं. कारण तुम्ही 8-8 तास, 10-10 तास बाहेर असता. बरोबर. घरी आल्यानंतर 1-2 तास जे तुम्हाला देणार आहे बायकोसाठी म्हणा, मुलांसाठी, तो क्वालिटी टाईम आपण दिला पाहिजे. हं. हा सहवास कमी झाला की हं. ब्रेकअप. हे लक्षात ठेवायचं. सहवास कमी होता कामा नये कधीच. हा ब्रेकअप कधी होतो? सहवास कमी झाला. म्हणून आज लोक पैशासाठी कुठे कुठे जातात. बरोबर. म्हणजे नवरा असतो अमेरिकेत, बायको इकडे असते. हं. आता लग्न झाल्यानंतर तुम्ही जर लांब राहिला, सहवासच नसेल तर प्रेम कसं निर्माण होणार? हो की नाही? सहवासानेच प्रेम निर्माण होतं ना. बरोबर. त्यामुळे पैशासाठी जेव्हा लोक करतात असं, हं. म्हणजे जास्त पैसा मिळवण्यासाठी, हं. कधी कधी गरज असते, थोडा वेळ गेला तर हरकत नाही. हं. पण ॲज फार ॲज पॉसिबल नवरा आणि बायकोने एकत्र राहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप लॉंग तुम्ही म्हणताय. डिस्टन्सचं. आणि त्याचे तोटे हेच होतात, की सहवास नाही आणि त्याच्यामुळे ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिप काही काळानंतर तुटतं. कितीतरी मी बघितलेले आहेत. ब्रेकअप. ब्रेकअप होत असतो. कारण का तर मोबाईलमुळे जो तेच चाललेलं आहे. म्हणजे जवळ असून सुद्धा एकमेकाशी बोलत नाहीत. कधी कधी मी बघतो तर टेक्स्ट मेसेज करतात काही गोष्टी करायच्या असतील. हो, हो. काय झालं, आता मी नेहमी आहे ना, मला जर कोणाला हॅपी बर्थडे म्हणायचं असेल तर मी फोन करतो. मी टेक्स्ट मेसेज नाही करत. बरोबर की नाही? तुला पण मी फोन केला होता. हो, हो, हो. मी टेक्स्ट मेसेज नाही करत. मला वाटतं टेक्स्ट मेसेजमध्ये इमोशन जात नाहीत ना. नाही, नाही. मी जेव्हा फोन करतो तेव्हा जो आनंद होतो त्यांना, अरे हो. वेळ काढून मला फोन केला, फोन केला. हा जो आनंद असतो ना तो वेगळा असतो. आणि टेक्स्ट हॅपी बर्थडे म्हणजे इट बिकम्स अ रुटीन. बरोबर. ती आणि फॉर्मॅलिटी वाटते फॉर्मॅट कुठेतरी. आता हॅपी दिवाळी हां. कॉपी करत जातो आपण नुसते. एकदा कॉपी करायचं आणि इथे पेस्ट करत जायचं. त्याच्यामध्ये कुठेच भावना नसतात. कळलं ना? म्हणून आपण जेव्हा बोलतो 2 शब्द, दॅट गिव्हज म्हणजे मोटिवेशन दिलं जातं लोकांना. म्हणून मी तरी कधीच मेसेज टेक्स्ट करत नाही. अनलेस तर मिळालाच नाही फोन, तर त्याला कळलं पाहिजे की मी त्याची हं, आठवण हं. काढली म्हणून मी टेक्स्ट करतो त्याला. नाहीतर टेक्स्ट करणं हे बरोबर नाही आहे. कारण काय माहिती आहे, टेक्स्ट मेसेजेस तुम्ही करताना हं, हं. तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं तुमचा टोन दिसत नाही, हं, हं. तुमचा इंटेंट दिसत नाही, फक्त टेक्स्ट दिसतं. मगाशी मी नाही ना, टेक्स्ट इज ओन्ली 15%. हं. त्याच्या मागची भावना, त्याच्या मागचा हेतू, हं, हं. त्याच्या मागचा टोन, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बरोबर ना? नाही तर हे नुसतं हॅपी बर्थडे इज अ टेक्स्ट ओनली.
त्याच्या मागे तुझ्या भावना दिसत नाही, पण मी फोन करून तुला जेव्हा करतो तेव्हा एक वेगळा आनंद होतो लोकांना. आय थिंक किती मोठा मुद्दा आहे जनरेशन गॅप मधलं. मला मी म्हणेन हे की जुनी पिढी होती ती वाढदिवसाला फोन करायची, म्हणजे अॅनिव्हर्सरी असो किंवा वाढदिवस असतो. आमची पिढी आता स्टेटस ठेवते इन्स्टाला, FBला, व्हॉट्सअपला, आणि त्याचा फोटो ठेवला म्हणजे आपण त्याच्याबद्दल हॅपी बर्थडे आणि ती प्रायोरिटी आहे असं आम्हाला वाटतं, आणि तिथून आम्ही एक्सप्रेस होतो त्या टेक्स्टमधून. पण आजही जुने काका मामा हे असो हे फोन करून संवाद साधतात, आणि हा कुठेतरी आता लोक जाऊन दे, मी तुला जेव्हा हा फोन केला तेव्हा हो तुला बरं वाटलं की नाही? खूप छान वाटलं. हे तर मी नुसतं टेस्ट केलं तर बरं वाटलं असतं का? थोडं बरं वाटलं असतं थोडं की बाबा वाटलं असं, पण ओळख ते स्मरण ठेवलं स्मरण ठेवलं असं इथपर्यंत, पण फोन इथपर्यंत. केल्यानंतर आणखीन बरं वाटतं आणखी ना. हो, त्यामुळे आपण एक थोडंसं एक्स्ट्रा काय दिलं तर काय वाईट नाही ना कोणाला. बरोबर आणि किती असतं वाढदिवस, असे काय आपण काय हजारो लोकांना करत नाही. बरोबर. आता मी बघितलं एक 2-4 असतं, कधी कधी 2 असतं, कधी एकच असतो. पण त्याला फोन केल्यानंतर त्याला जो आनंद होतो, आणि एस्पेशली मी केला तर आणखीन त्याला आनंद, खूपच दादा. की बाबा दादा माझ्या दादाला मी स्मरणात आहे, हा एक मोठा आनंद असतो. येस, मी फील केलाय तो आनंद. आता पुढच्या प्रश्नाकडे वळते. आपण हे कपल रिलेशनशिप, जोडपी हे सगळं म्हणतोय, पण आजकाल ना अजून एक गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा कॉर्पोरेट अफेअर्स आपण ज्याला म्हणतो. कारण अनेकदा कसं होतंय की जोडप्यांचं म्हणजे कपलमध्ये नवरा बायको अनेक वेळ कामासाठी म्हणून बाहेर असतात, आणि तिथेच ही वेगळी नाती होतात. म्हणजे इथे नवरा बायको तुमचं रिलेशनशिप आहे, तरीही एक वेगळं नातं बाहेर निर्माण केलं जातं. हे कशामुळे होतं आणि हे कसं थांबवता येईल? कारण हे खूप वाढतंय प्रमाण. खूप वाढतो म्हणजे परवा मी ऐकलं हं. की जगामध्ये भारताचा दुसरा नंबर आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स इन द कॉर्पोरेट्स, म्हणजे कॉर्पोरेट एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स याच्यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. आणि फिगर इज व्हेरी लार्ज, 42%. 42% लोक याच्यामध्ये अडकलेली आहेत. अडकलंय. आता याला कारण काय? हं. तर मी आता एक एक गोष्ट तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं हां. त्याचं मी समराईज करतो आता. ओके. सहवास, बरोबर. 10-10 तास, 12-12 तास, 14-14 तास तुम्ही दुसऱ्यांबरोबर असता, बरोबर? घरी येऊन तुम्हाला बोलायला पण वेळ नसतो बायकोशी. पुन्हा आज बायको पण नोकरी करत असते, दोघी नोकऱ्या करून घरी आल्यानंतर दोघांना वेळच नसतो, हं. दोघे थकलेले असतात. हो. त्यामुळे आता काय बोलायचं संबंध झालेलं आहे, दोघेही झोपतात. त्यामुळे जो काही टाईम असतो तो पण क्वालिटी टाईम नसतो. त्यामुळे सहवास गेला की संपलं. समजलं? मगाशी मी सांगितलं सहवास खूप महत्वाचा आहे. महत्वाचं. दुसरी गोष्ट स्पर्श. स्पर्शाला खूप महत्व आहे. म्हणजे असं म्हणतात की लहान मुलांना तुम्ही जवळ नाही घेतलं हं. तर ती मुलं मोठी होऊन प्रेमळ होत नाहीत. त्याला आधार पाहिजे असतं, त्याला निराधार वाटतं. म्हणून लहान मुलाला कुशीत घेणं आईनी किंवा वडिलांनी हे खूप महत्वाचं, त्यांना तो आधार वाटतो. हं. हा स्पर्शाचे अर्थ खूप आहेत ना. हो. स्पर्शातनं प्रेम व्यक्त होतं, स्पर्शातनं आधार व्यक्त होतो, हो की नाही? बरोबर. एखादा माणूस गेला, कोणाची व्यक्ती वाढली, तर आपण जाऊन खांद्यावर जेव्हा हात मारतो तर तो हात असतो तो काय असतो की मी आहे मी आहे. डोंट वरी. हे जे स्पर्शाचं महत्व आहे ना, हे स्पर्शाचं महत्व कळत नाही, कळलं ना? म्हणून सहवास कमी झालाय. जसं नातं जुनं होत जातं तसं स्पर्श कमी होत जातो. नंतर स्वातंत्र्य, स्वातंत्र्य अति मिळायला लागलंय. स्पेस ज्याला म्हणतो, स्पेस देणं, आपल्या नवऱ्यानी बायकोला किंवा बायकोनी नवऱ्याला स्पेस द्यायला पाहिजे. कारण त्याला कुठेतरी आपली स्वतःची आवड एन्जॉय बरोबर. करायची असते, बरोबर. किंवा आवड डेव्हलप करायची असते. समजा गाणारी असते एखादी, हं. तिला गाण्याचं वाढवायचं असेल, मग त्याच्यासाठी तिला स्पेस दिली पाहिजे. तिला स्वातंत्र्य दिलं पाहिजे की तू जा कुठे करायचं असेल. तिला सुद्धा मित्रमैत्रिणीमध्ये जाण्यासाठी वाव दिला पाहिजे. पण इथे सुद्धा पुन्हा एक कुठेतरी बाउंड्रीज पाहिजे. बाउंड्री नसेल ना तर संपलं. सीतेला जी बरोबर. लक्ष्मण रेषा म्हणतात, लक्ष्मण ती रेषा. लक्ष्मण रेषा प्रत्येकाला पाहिजेच. आपली बाउंड्री ओलांडता कामा नये. लिमिट्स समजलं कळायला ना? पाहिजे. आता कॉर्पोरेटमध्ये काय होतं, तुम्ही एकत्र असता, एकत्र टार्गेट्स पूर्ण करता, एकत्र दुःख हे करतात, एकत्र स्ट्रेस असतो सगळ्यांना, आणि संपूर्ण वेळ जास्तीचा टाइम त्या बायकांबरोबर किंवा पुरुषांबरोबर असतो. घरच्या बायकोबरोबर वेळच नसतो. हो. त्यामुळे सहवासाने प्रेम निर्माण होतं, हं. कळलं? कारण काय होतं माहिती आहे, आपल्या नवऱ्यामधले दोष जसं वय वाढतं तसं आपल्याला दिसायला लागतं. कारण प्रत्येकामध्ये दोष असतातच. बायकोमधले दोष नवऱ्याला दिसायला लागतात, आणि कुठेतरी तो कम्पेअर करायला लागतो. हं. आणि पुन्हा इथे सोशल मीडियासारखंच होतं.
ते दाखवणं असतं ना. तुम्ही जेव्हा 8 तास ऑफिसमध्ये काम करता तेव्हा गोड बोलणं किंवा तिला काय म्हणतात तिची काळजी घेणं, या सगळ्या दिखाऊ गोष्टी असतात. काय मोठं नसतं. इट इज अ टीम काम करत असते म्हणून. पण त्याच्यातनं लोकांना असं वाटायला लागलं की तो माझी किती काळजी घेतो. समजलं? आणि मग काय होतं, काय म्हणतात सहवासाने प्रेम वाढायला लागतं. मग आपली बायकोची किंमत कमी वाटायला लागते, ही चांगली वाटायला लागते. खरं तसं काहीच नसतं, पण ती काय म्हणतात शो असतो तो सगळा. त्यामुळे ती चांगली वाटायला लागते, आपल्या बायकोपेक्षा ही बरी वाटायला लागते. आणि मग काय असतं माहिती आहे, कधी कधी मग स्पर्श होतो, काम करताना स्पर्श होतो, कधी मुद्दाम केला जातो, कधी मग तो स्पर्श आपण टाळला पाहिजे ना. बरोबर. आज काय होतं की स्पर्श पहिल्यांदा जो साधा स्पर्श करतो, मग त्याच्यातनं त्याची हे वाढत जाते. मग कुठेतरी तुम्ही जर बाउंड्री ठेवली नाही तर मग ह्याला पुढे प्रेमात रूपांतर होत आहे. म्हणून मला असं वाटतं आज जे 42% म्हणतायत याला कारण काय की टू मच ऑफ टुगेदरनेस, आणि त्याच्यामध्ये मग ते आवडायला लागते, मग एकमेकांचं कौतुक करू लागतो. जे आपण बायकोचं केलं पाहिजे ते आपण तिचं करायला लागतो. बरोबर. समजलं ना. आणि अशाने मग वाढत जातं. म्हणून कौटुंबिक सौख्य जे पाहिजे त्याच्यामध्ये 5 गोष्टी मी सांगतो. एक म्हणजे सहवास, स्पर्श, स्वातंत्र्य म्हणजे स्पेस, संवाद आणि सन्मान. सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आतापर्यंत. या 5 गोष्टी कौटुंबिक सौख्याला महत्वाच्या आहे. म्हणून कुटुंबामध्ये जर तुम्हाला चांगला आनंदी आनंद पाहिजे असेल, रिलेशन घट्ट व्हायला पाहिजे असेल, या 5 गोष्टी तुम्ही करता आल्या पाहिजे तुम्हाला. या 5 गोष्टी आपण बाहेर करतो कॉर्पोरेटमध्ये जाऊन. बरोबर. मग तिथे मग अफेअर सुरू होतो. आय थिंक हे विचार करण्यासारखं आहे की कॉर्पोरेटमध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा ते 8 तास 9 तास किंवा 10 तास तेवढेच असतात. तेवढेच तेवढ्यासाठी चांगलं कोणी बोलू शकतं. तेवढ्या कोणीही चांगलं किंवा छान वाटू शकतं, छान दिसू शकतं. आणि एखादी आवडते ना, हा शेवटी तू बायकोची तुलना करायला करायला लागतो. लागतो. बरोबर. आणि समजा एखादी मुलगी आवडली त्याला, मग तिच्याशी त्याला हे ओढ वाढत जाते तिची. बरोबर. मग स्पर्श होतो, कारण काम करताना स्पर्श कुठेतरी होत असतो, त्याच्यातनं ते पुढे पुढे जातात आणि मग कॉर्पोरेट ऑफिस तयार पण आय थिंक होतात. त्यावेळेला विचार केला पाहिजे की आपल्या चांगल्या बाजू फक्त त्यांना दिसतात, जेव्हा आपल्यातल्या हो. वाईट बाजू त्यांना ते जे आपल्या दिसत नाही ना. घरच्यांना माहिती असतात. त्याच्या नवऱ्याला विचार नवऱ्याला आणि बायकोला माहिती मला एक असते. गंमत सांगतो, मला हा. आठवली म्हणून सांगतो. स्पर्शावरनं एक गोष्ट आठवली मला. हा. इंग्लिश विंग्लिश म्हणून एक पिक्चर आला होता. हा त्याच्यामध्ये श्रीदेवी होती श्रीदेवी आणि होती. गुड्डू होती. Yes. तर श्रीदेवी म्हणजे ही दाखवली आहे, म्हणजे थोडीशी तिला प्रौढ जास्त येत दाखवली आहे. नसतं. हो प्रौढ दाखवली आहे. प्रौढ दाखवली. हा म्हणजे लग्न होऊन बरेच वर्ष झालेली असं. मुलं असतात हा तिला. मुलं बिलं असतात. तर एकदा काय होतं, ते दोघे जण मॉलमध्ये फिरायला गेलेले असतात. हा टिपिकल नवरा ना, कधी कौतुक करत नाही. कौतुक केलं तर त्याच्यातनं टवाळी करायचा. ते तुम्ही बघितलं ना हो, पिक्चरमध्ये. ती चांगले लाडू बनवते. हो. तर ह्याच्यामधून तो टवाळी करायला लागला. ही फक्त लाडू चांगली करते हा, म्हणजे बाकी काहीला येत नाही. हिला इंग्लिश बोलता येत नाही, हिला काही येत नाही ना. म्हणजे तो तिची टवाळी करायचा ना, तर तिला आवडायचं नाही ते. तर नंतर एकदा ते मॉलमध्ये गेलं असताना एक त्याची जुनी मैत्रीण येते आणि ते दोघे जण एकमेकांना मिठी मारतात. हिला ते काय आवडत नाही, पण ती काय बोलत नाही. घरी आल्यानंतर ती त्याला एवढाच प्रश्न विचारते की एवढी मिठी मारण्यासारखं काय होतं. तर तो बोलला, नाही मला बरेच वर्षांनी माझी मैत्रीण भेटली म्हणून मिठी मारली. तर नाही, तो म्हणतो काय, ती माझ्या एकदम जवळची मैत्रीण होती म्हणून तिने मला मिठी मारली. तर ती एकच शब्द बोलते की माझ्यापेक्षा जवळची होती. हा एक डायलॉग किती लोकांनी ऐकला मला माहित नाही, पण मी ऐकला तो बरोबर. तो म्हणतो ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून तिला मी मिठी मारली. मग ही एकच वाक्य बोलते, माझ्यापेक्षा जवळची आहे का, म्हणजे तू मला कधीच हक करत नाही किंवा तुम्हाला कधीच स्पर्श करत नाही. म्हणजे स्पर्शाचं महत्व किती आहे. म्हणजे दुसऱ्यांना हक करणं आपल्याला कळतं, पण बायकोला हक करणं कळत नाही का, आता रोजचं झालेलं आहे ना. म्हणून कुठेतरी प्रयत्नपूर्वक या 5 गोष्टी आपण केल्या पाहिजे नवऱ्याने, जर आपल्याला कुटुंब ठेवायचं असेल तर. आणि या 5 गोष्टी बाहेर अवॉइड केल्या पाहिजे. बरोबर. दोन्ही आहे. स्पर्श अवॉइड केला पाहिजे, सहवास कामापुरता ठेवला पाहिजे. समजलं ना. स्वातंत्र्य किती घ्यायचं एकमेकांमध्ये ते पण ठरवलं पाहिजे. बरोबर की नाही. ह्या सगळ्या गोष्टी टाइम जो बाहेर देतो तो घरी दिला हे सगळ्या 5 गोष्टी घरी करता आल्या पाहिजे.
घरच्या बायकोला सन्मान, बाहेरच्या लोकांना सन्मान देतो ना तेवढा बायकोला पण दिला पाहिजे. बरं. कळलं ना? आणि संवाद घरी आला पाहिजे. मोबाईलमुळे संवाद तुटलेला आहे पूर्णपणे आणि त्यामुळे मोबाईल हा प्रॉब्लेम नाही आहे. मोबाईलमुळे संवाद सुटलेला आहे, त्यामुळे संवाद हा प्रॉब्लेम आहे खरं. ओके. त्यामुळे दादा मी मोबाईल आपण वापरायचाच आहे, पण संवाद पण चालू ठेवला चालू पाहिजे. ठेवा. सो हे 5 स जे आहे ते फार महत्वाचे आहेत आणि हे सुखी विवाहित जोडपं किंवा दाम्पत्य कपल रिलेशनशिपसाठी महत्वाचे आहेत, महत्वाचे असं मी म्हणेन. दादा पुढे ना मी 2 प्रश्न घेते, ते क्लब करून घेते. त्याचं कारण सुद्धा, की आत्ता अनेक जोडपी आहेत, की जे हे सगळे समजा 5 स ते वापरतायत सुद्धा, सगळं काही करतायत. पण तरीही त्यांच्यामध्ये एकमेकांशी पटत नाहीये. पण तरीही एकत्र राहतायत का तर आता मुलं आहेत म्हणून किंवा समाजासाठी म्हणून एकत्र राहणं, डिव्होर्सवरती जात नाहीये. पण ह्या जोडप्यांनाच म्हणा किंवा ह्यांना कपल काउन्सिलिंगची गरज आहे, हे कधी ओळखावं? की नाही आत्ता आपण प्रयत्न करतोय, सगळं काही करतोय, पण तरीही आपल्यामध्ये फक्त राहतोय, स्पार्क गेलाय, सगळं गेलंय. तर अशा वेळेला त्यांनी ठरवावं की नाही कुठेतरी कपल काउन्सिलिंग आपल्याला गरज आहे आणि जीवनविद्या आपल्याला कपल काउन्सिलिंग कशा पद्धतीने देते? खरं म्हणजे कपल काउन्सिलिंग खरं खूप महत्वाचं आहे. कारण आपले दोष आपल्याला दिसत नाहीत. हं, कोणतरी सांगू शकतो. बरोबर ना? कपल काउन्सिलिंगला खूप महत्वाचं आहे आणि आम्ही ते करतो. हं, म्हणजे निरनिराळ्या पद्धतीने करतो. हं. लग्नाच्या अगोदर पण आम्ही काउन्सिलिंग करतो, की कसं राहायला पाहिजे तुम्ही. लग्नानंतर सुद्धा आम्ही जेव्हा ते प्रॉब्लेम येतो तेव्हा सुद्धा बरोबर. माझ्याकडे काउन्सिलिंगला लोक येतात. तर हे काउन्सिलिंगचं महत्त्व खूप आहे असं मला वाटतं. कारण आपले दोष आपल्याला कळत नाही. कोणीतरी तिसऱ्याने सांगायला लागतं. कळलं ना? त्यामुळे त्याचं खूप महत्त्व आहे. आणि मग हे काउन्सिलिंगचे सेशन लग्नाच्या आधी सुद्धा होतात होऊ जीवनविद्येमध्ये. शकतात. ज्यांना पाहिजे ते माझ्याकडे येतात. जे येत नाही त्याला छान. मी देत नाही. आणि माझ्याकडे पण लिमिटेशन आहे टाईमचं. मी किती लोकांना देऊ शकतो. पण बरोबर. जे जवळचे आहेत ते मला लग्न होण्याच्या अगोदर पण घेऊन येतात. लग्न ठरल्यानंतर सुद्धा माझ्याकडे घेऊन येतात. आणि लग्नानंतर तर चांगलं झालं असेल तर काही प्रश्न नाही आहे. पण जर काही प्रॉब्लेम झाला तर लगेच माझ्याकडे घेऊन येतात सगळे. ह्याच्यामध्ये तुमचे सगळे पॉडकास्ट जरी ऐकले ना त्यांनी, तरीही त्यांना काउन्सिलिंगची खरं गरज काउन्सिलिंगची गरज गरजच नाही. लागणार नाही. पण काय असतं माहिती आहे, मला मगाशी म्हटलं तसं का अहंकार, हं, मी का बदलू? तिने बरोबर. बदललं पाहिजे. हा एक हं. विषय असतो खरं. दादा आत्तापर्यंत आपण म्हणजे खरं तर चिंतन केल्यासारखं मी म्हणेन, की सगळ्या गोष्टी बघितल्या, की 5 सूत्र काय आहेत सुखी संसाराची किंवा ह्या सगळ्या गोष्टी. पण समजा हे सगळं करून सुद्धा जोडप्यांमध्ये भांडणं होतातच आहे, एकमेकांचं पटत नाहीये, वाद, मतभेद आहेत. तर कुठे अशी गरज आहे त्यांनी ओळखावी, की नाही आता कुठेतरी आपण काउन्सिलिंगची गरज आहे, हे नातं टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठी आणि तेव्हा त्यांनी ते काउन्सिलिंग करावं आणि जीवनविद्या कशा पद्धतीने काउन्सिलिंग करते? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो पहिलं, की आम्ही काउन्सिलिंग करतो. ओके. पण मी काय हजारो लोकांना करू शकत नाही. बरोबर. जितक्या शक्य असेल तिथे. पण माझ्या बोलण्यातनं म्हणा किंवा माझं YouTube म्हणा, आमचे कोर्सेस आहेत. त्या कोर्सेसमधनं हे सगळं मार्गदर्शन केलं जातं. आता सुद्धा आपला हो, पॉडकास्ट जरी पॉडकास्ट. लोकांनी ऐकला, तर याच्यातनं खूप काही मार्गदर्शन घेता येईल. ज्यांना घ्यायचं त्यांना. बरोबर ना? आणि गरज काय असेल तर म्हणशील ना, तर हं, गरज खूप आहे. कारण आपली जी तरुण पिढी निर्माण होते ना, त्यांच्यावर हा खूप मोठा परिणाम होतोय. म्हणजे घरामध्ये जर फॅमिली जर चांगली वागत नसेल, एकमेकांमध्ये खटके उडत असतील, एकमेकांना आदर करत नसतील, तर त्याचा परिणाम मुलांवर होत असतो. समजलं ना? म्हणून घटस्फोट घेतल्यानंतर मुलांचा विचार कोणीच करत नाही. बरोबर. नवरा बायकोनी आहे ना, लग्न केलंस ना, तर तू आता आपल्या मुलांचा पण विचार केला. मुलं आ आली ना तुला, जन्माला घातलीस ना, मग त्या मुलांचा विचार तुम्हाला पहिला केला पाहिजे. कारण तुमच्या नात्याचा परिणाम हा मुलांवर होत असतो. म्हणून जितक्या लवकर काउन्सिलिंग घेऊन आपण ती सुधारणा केली, तेवढं तुम्हाला आयुष्यात बरं पडेल. तुम्हाला पण बरं पडेल, नवरा-बायको सुद्धा चांगले नांदतील आणि ते नांदल्यामुळे तुमची तरुण पिढी पण चांगली होईल. खूप छान. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. महत्वाचं आहे. कारण आता लोकं घटस्फोट घेतात. हो. पण लोकं विचार करत नाहीत, की आपल्या मुलाचं काय? मुलाला बाप नाही मिळणार. मध्ये 1 महिन्यानंतर कधी जाऊन भेटणं म्हणजे बाप नाही ना. हं. समजलं ना? त्यामुळे आई एकटी पडते, मुलगा एकटा पडतो. मुलाला हं. वडिलांचं प्रेम मिळत नाही. पुन्हा आई एकटी किती खर्च करणार? हं. तिचा पण खर्चावर मर्यादा येते. सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम मुलांसाठी होत असतो. म्हणून मुलांसाठी तरी आई-वडिलांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. बरोबर. आणि असंच नुसतं राहणं, हं. भांडत राहणं हे पण बरोबर नाही. नुसतं एकत्र राहून मुलांवर संस्कार नाही होत. बरोबर. नवरा-बायको सतत जर भांडत असतील,
तर मुलांवर संस्कार काय होणार तुम्ही सांगा मला. हम्म. कारण संस्कारामध्ये मुलं शिकतात आई वडिलांकडनं जास्त. बरोबर. आई वडील कसे वागतायत, आई वडील काय करतात त्याच्यातनं शिकतात ना लोक. त्यामुळे माझ्या मते हम्म. की जरा जरी घरामध्ये कुरबुरी सुरू झाल्या तर लगेच काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे. जितक्या लवकर कराल तेवढं तुमचं नातं पण चांगलं होईल आणि मुलांवर पण चांगले परिणाम होईल. पण काउन्सिलिंग याचा अर्थ प्रत्येक वेळेला माझ्याकडे यायला पण असं नाही आहे. काउन्सिलिंग म्हणजे आम्ही जे सगळं शिकवतो, बरोबर. आपल्याकडे कौटुंबिक सौख्य हा कोर्स आहे, आपल्याकडे गर्भसंस्कार कोर्स आहे, बालसंस्कार कोर्स आहे. याच्यातनं केवढ्या तरी गोष्टी आम्ही शिकवत असतो. समजलं ना? तर त्या गोष्टी तुम्ही जरी समजून घेतल्या, हम्म. आता मी नाही या 5 गोष्टी हो. आहेत. ह्या 5 गोष्टी जर समजून घेऊन आपण जर त्याप्रमाणे वागलो, तर मला वाटत नाही कुठलीही प्रॉब्लेम घरामध्ये यायला पाहिजे. समजलं ना? माझं खूप सुंदर उत्तर आहे. आता हे स्वातंत्र्य आहे ना, हो. त्या स्वातंत्र्यामध्ये माझा एक विषय राहिला, हा. आर्थिक स्वातंत्र्य. हम्म. जी बायको नोकरी करत नाही, तिला नवऱ्याकडे पैसे मागायला लागला कामा नये. हे नवऱ्याने काळजी घेतली पाहिजे. कारण पैसा मागणं, मला याचे पैसे दे, मग तू विचारणं कशाला पाहिजे तुला, याच्यामध्ये तिचा रिस्पेक्ट कुठेतरी जातो. बरोबर. कळलं ना? तिला ते आवडत नसतं विचारणं. मग तिने न आवडता तिच्या अकाउंटला पैसे टाकणं, तुला पाहिजे तू कर, मला सांगायची गरज नाही. हे खूप महत्वाचं असतं आर्थिक स्वातंत्र्य. तसंच दोघेही कमवत असतील तर सासू सासऱ्यांना पण आर्थिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे आपण. पण त्यांना पण मुलांकडे पैसे मागायला आवडत नसतं. आता त्यांच्याकडे पेन्शन असेल, त्यांच्याकडे भरपूर पैसा असेल तर प्रश्न येत नाही. पण ज्यांच्याकडे पैसा नसतो, ज्यांची नोकरी संपल्यानंतर पेन्शन नसतं किंवा पेन्शन तुटपुंज असतं, हम्म. त्यांना नवऱ्या आपल्या मुलांकडे मागणं आणि मुलांनी आपल्याला प्रश्न विचारणं कशाला पाहिजे, हातात गेलं पाहिजे का, पुढे ढकलता येत नाही का, असं प्रश्न विचारणं हे आई वडिलांना कधीच मान्य होत नाही. त्यांचा पण एक रिस्पेक्ट असतो ना. त्यामुळे आपणहून हम्म. जे काय असेल तुमच्याकडे पैसे, आपणहून आपण आपल्या आई वडिलांसाठी एक वेगळा अकाउंट उघडून त्याच्यामध्ये पैसे टाकले पाहिजे, जसे जमेल तसे. तसं. जसा बोनस मिळाला थोडा बोनस त्यांच्यावर टाकायचा, एक 10% 20% त्यांच्यासाठी त्याला द्यायचे, तुम्ही काय खर्च करा तुम्ही करा. बरोबर. तसंच बायको जी नोकरी करत नाही तिला पण एक आर्थिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे. बरोबर. आमच्याकडे एक घटना घडली आहे म्हणून त्याच्यातनं मला असं समजलं. हम्म. आमच्याकडे असे एका सुनेनी हम्म. आपल्या सासूसाठी जेव्हा पहिली घरामध्ये आली तेव्हा तिने 5,000 रुपये तिच्या किचनमध्ये ठेवून दिले. तर सासूला वाटलं ही विसरून गेली म्हणून. हम्म. मग सासूने तिला संध्याकाळी आल्यानंतर सांगितलं, हे बघ 5,000 रुपये तू विसरून गेली. ती म्हणे मी विसरून गेले, मी तुमच्यासाठी ठेवलेत ते, तुम्ही याचे तुम्हाला जे काय पाहिजे ते करा. तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही की मी कुठे वापरले. हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही, हे तुमच्यासाठी आहे, दर महिन्याला मी देणार तुम्हाला, तुम्हाला जे काय पाहिजे ते करा. आता मला सांग, अशी सून म्हणजे किती तिने विचार केला विचार केला. की आपल्या सासूला आपल्याकडे पैसे मागता कामा नये. हम्म. त्याच्यामुळे त्यांचा अपमान होतो ना. बरोबर. त्याचे जे आपण दिलेले काय वाईट. आणि नातेही खूप छान सुंदर नातं किती सुंदर त्यांचं झालं, म्हणजे मुलीपेक्षाही ती आता सुनेला मानते. मानते. कारण जी एवढी आपली काळजी घेऊ शकते. हो. आता तिला काय एवढी पैशाची गरज नव्हती, पण तिला दिलं ना त्यांनी, ती शेवटी ह्यांच्यासाठीच वापरणार. बरोबर. शेवटी सासूला काय लागतं, शेवटी पैसे राखलेले ह्यांच्यासाठीच वापरणार ना. पण हे देण्याची जी विचार तिच्या मनात आला ना की आपण आपल्या सासूला आर्थिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे, हा विचार खूप महत्वाचा आहे. खूप छान. आणि मला हा सुद्धा आवडला विचार, जसं म्हणाले की काउन्सिलिंग खरंच नातं तुटण्यापेक्षा किंवा भांडत राहण्यापेक्षा काउन्सिलिंग कडे लगेच जाणं खूप महत्वाचं आहे. लगेच आपण का जावं हे विचार करण्यापेक्षा त्या तिसऱ्याला इन्व्हॉल्व करू द्यावं. आणि कुठेतरी काउन्सिलिंगमुळे जसं सद्गुरू किंवा तुम्ही आहात, की इतके तत्वज्ञानी तुम्ही आहात की तुम्ही आम्हाला आमच्या चुका सहज सोप्या पद्धतीने सांगू शकता आणि एकदम सहज उत्तरं देऊ शकता की हे चुकतंय, असं वागा, आणि जीवनविद्या ते शिकवते. दादा, आज रॅपिड फायर नाहीये, पण एक 4 प्रश्न घेऊन आली आहेत ह्या आपल्या शेवटच्या भागामध्ये, की ह्या 4 प्रश्नांमुळे कुठेतरी ह्या संपूर्ण हे जे काही संवाद आणि आपण आज जो करतोय त्याची उत्तरं सगळ्यांना मिळतील म्हणून. ह्या सेगमेंटला दादा मी नाव दिलंय सोल्युशन वरती बोलूया म्हणून. सो पहिला प्रश्न येतो की दररोज कोणत्या अशा छोट्या सवयी आहे की ज्याच्यामुळे नातं मजबूत होऊ शकतं? आतापर्यंत मी काही गोष्टी सांगितल्या ना, हा. त्या मी रिवाईज करतो. एक म्हणजे ट्रान्सपरन्सी. रोजच्या सवयी आपल्याला पाहिजे की आपण कुठे जातोय, कधी येणार आहे, उशीर झाला तर कळवणं,
ही सवय खूप फायदेशीर होते. याच्यातनं एक विश्वासाचं नातं निर्माण होतं. ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणतो. हं. प्रत्येक बाबतीत तू पैसा खर्च केला, सांग ना बायकोला, मी हे खर्च केलं, मी हे आणलं. खरं म्हणजे दोघांनी मिळूनच डिसिजन घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आम्ही तरी असं केलं, प्रत्येक गोष्ट डिसिजन आम्ही दोघांनी मिळून घेतल्या. तर दोघांनी मिळून डिसिजन घेणं याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असते. नाहीतर नवरा काय करतोय मला माहीत नाही. कुठली गोष्ट काय डिसिजन स्वतःच घेतोय ते बरोबर नाहीये. म्हणून ट्रान्सपरन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. दुसरा विषय आहे तो म्हणजे मिस्टेक्स. हं. छोट्या छोट्या ज्या गोष्टी घडतात, आपल्या बायकोकडनं मिस्टेक घडते समजा, हं. तर ती ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे विथ ग्रेस. हं. ग्रेसफुली ॲक्सेप्ट करता आले पाहिजे. त्याच्यावर तिला टोकत बसणं, टोमणे मारणं हे बरोबर नाही. समजलं ना? कारण छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये होत असतात. हं. तर त्या ॲक्सेप्ट विथ द ग्रेस. समजलं? आणि थर्ड थिंग, इम्पॉर्टंट थिंग इज द फॅमिली ग्रॅटिट्यूड. संध्याकाळी एकत्र बसून एकमेकांची कृतज्ञता व्यक्त करा. ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही एकमेकांसाठी केल्या असतील, या आठवा हं. आणि एकमेकांना सांगा, थँक्यू म्हणा त्याच्यासाठी. या 3 गोष्टी केल्या ना, 3 सवयी लावल्या पाहिजे आपण. दादा पुढचा प्रश्न घेते. जोडप्यांनी लगेच थांबायला हवी एक गोष्ट, की जे आता ते रूटीनमध्ये आहे त्यांच्या, पण ती गोष्ट आता त्यांनी नाही केली पाहिजे. जोडप्याने एक गोष्ट महत्त्वाची केली पाहिजे, हं. स्टॉप ट्राईंग टू चेंज अदर्स. हं. आपण काय करतो म्हणजे दुसऱ्यांना चेंज करायला बघतो. बायकोला सांगतो तू चेंज व्हायला पाहिजे, असं केलं पाहिजे, तू असं केलं पाहिजे. स्वतः चेंज होत नाही. म्हणून एकमेकांना चेंज होऊन सांगण्यापेक्षा स्वतः चेंज होण्यामध्ये जास्त महत्त्व आहे. खूप छान दादा. स्टॉप ट्राईंग टू चेंज चेंज अदर्स. अदर्स. दादा पुढचा एक शेवटचा प्रश्न घेते. सोल्युशनवर बोलूया, की अडकल्यासारखं वाटणं किंवा नात्यामध्ये घुसमट होते, असं जे नातं वाटतंय त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? काय होतं माहिती आहे, की जसं आपलं वय वाढत जातं, तसं जबाबदाऱ्या वाढत जातात. कर्तव्य, जबाबदाऱ्या वाढत जातात आणि प्रेम कमी जातं आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या वाढतात. हा खरा मोठा चेंज होत असतो, बदल सगळ्यांच्या आयुष्यात होतो. हं. कारण त्यांना म्हणजे सुरुवातीचं फिजिकल अट्रॅक्शन सगळ्या गोष्टी गेल्या, नवलाई गेली, मग हळूहळू राहतं ते कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. बरोबर. बरोबर की नाही? बरोबर. मग मुलांच्या जबाबदाऱ्या, याच्या जबाबदाऱ्या, सासूची हं. ही हं. प्रॉब्लेम, याची दुखणी काढ, त्याची दुखणी काढ. ह्याच्यामध्ये आपला सगळा संसार म्हणजे हेच असतं ना, हो. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. मग ह्या जबाबदाऱ्या करायच्या म्हणून जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा कुठेतरी अडकल्यासारखं वाटतं. आणि जर तुम्ही त्या प्रेमाने केल्या, हं. त्याच्यामागे जर प्रेम असलं पाहिजे. मी कर्तव्य म्हणून करत नाही. हं. प्रेम, माझं प्रेम आहे, माझी जबाबदारी आहे, म्हणून मी करते. हा फरक आहे. आणि हा जर फरक समजून घेतला, तसं वागलं, तर कधीच तुम्हाला कंटाळा येणार नाही. कारण प्रेम ही अशी गोष्ट आहे ना, ती कधीच तुम्हाला त्रासदायक होत नाही. जिथे जिथे प्रेम आहे, हं. प्रेमाचा ओलावा म्हटलंय बघा ना. हं. म्हणून कर्तव्य असू दे, जबाबदारी, तिथे प्रेमाचा ओलावा पाहिजे. बरोबर. कळलं? जिथे जिथे प्रेमाचा ओलावा आहे, हं. तिथे कोरडेपणा येत नाही. कारण तिथे ओलावा आहे. म्हणून कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडताना कुठेतरी प्रेमाचा ओलावा पाहिजे. मी करते, माझा नवरा आहे. हं. माझ्या नवऱ्यासाठी मी करते. मी काय उपकार करत नाही कोणावर. समजलं ना? कळतं ना मी काय म्हणतो ते? हो, हो. तर हे जर तुम्ही केलं, माझ्या मुलांसाठी मी करते, म्हणजे उपकार नाही करत ना, तुझी मुलं बरोबर. आहेत. आपल्यांसाठी हां, आपण करतो प्रेमानेच तेवढं केलं केलं पाहिजे तू. पाहिजे. म्हणून प्रेमाने जेवढं तू करशील ना, हं. तेवढं अडकल्यासारखं वाटणार नाही. नाहीतर अडकल्यासारखं वाटेल. करायचं, माझ्या नशिबी आलंय, नशिबी. हे कर्तव्य, सासूचं दुःख हे काढणं माझ्या नशिबी आलंय, असं म्हणत राहिलं तर मग तुम्ही कधीच सुखी होणार नाही. दादा छान झाला आजचा हा संवाद आणि आय थिंक ह्याच्यामधून खूप गोष्टी कळाल्या. बेसिक गोष्टी मला ज्या समजल्या त्या म्हणजे अपेक्षा करायच्या आहेत, पण समोरच्याकडनं नाही, तर आपण करताना समोरच्याला किती आपण सुख देता येईल ह्या पद्धतीने आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण अपेक्षा पूर्ण करायच्या. करायचे आपण त्यांच्याकडनं नाही करायचे आणि सुख स्वतःमध्ये शोधायचे, कुठेतरी आपण बाहेर नाही शोधायचे आणि बेसिक 5 जी तुम्ही आम्हाला एस सांगितले, जे ते जर आणले तर नक्कीच जोडपी सगळी सुखी राहू शकतील. अजून एक मी सांगितलं, हां, तुम्ही जेवढ्या लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार, करणार. तेवढं सुख तुमच्या घरी पाणी भरेल. येस. हे महत्वाचा विषय आहे. जसं आम्ही पेरू हां. तसं ते आमच्याकडे पुन्हा येस, येणार आहे. येस, येस. दादा जाता-जाता एक विचारेन प्रश्न, की मला माहिती आहे, की ताई आता नाही आहेत. पण तरीही तुमचं दोघांचं नातं कसं छान संसार होता आणि तो काय त्याचं काही रहस्य होतं का, जे मॅजिक जे आज आम्हाला कळेल आणि आम्ही सुद्धा तसा सुखी संसार करू? आम्ही 38 वर्ष संसार केला सुखाचा आणि
असं नाही की आमचं लव्ह मॅरेज होतं वगैरे, काही लव्ह मॅरेज नव्हतं, अरेंज मॅरेजच होतं. पण लग्नानंतर प्रेम आम्ही केलं. हो. आणि खरं म्हणजे मी जे लोकांना सांगतो हं. की नवरा बायको कम्पॅटिबिलिटी म्हणतात ना, ही खरी नसतेच. नवरा वेगळा असतो, बायको वेगळा, दोन व्यक्ती वेगळ्याच असतात. दोघांचा स्वभाव वेगळा असतो, दोघांच्या आवडी वेगळ्या असतात, सगळं वेगळं असतं. पण दोघांनी एकमेकांच्या आवडी पूर्ण करण्याचा प्रयत्न जर केला, म्हणजे तडजोड केली, हं. तर मला वाटतं सुखी संसार सहज होऊ शकतो आणि तो आम्ही केला. साध्या साध्या गोष्टी सांगतो, म्हणजे हं. आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणतो ना. हं. माझ्या बायकोला नाटकं बघायला आवडायची. मला पिक्चर पण आवडायचं, नाटकही ओके, पण पिक्चर बघायला मला आवडायचं. पण मी तिला आवडतं म्हणून मी नाटकं बघायला जायचो. मला पिक्चर आवडतं म्हणून ती माझ्यावर पिक्चरला यायची. असं म्हणता म्हणता आम्हाला दोन्ही आवडायला लागलं आणि आम्ही दोन्ही मजा करायला लागलो. नंतर कुठलंही डिसिजन असू दे, छोटं छोटं डिसिजन असलं तरी आम्ही दोघे एकत्र घ्यायचो. मोठी डिसिजन तर विचारच नको. हं. घर घ्यायचं असेल, काय घ्यायचं हं. असेल, हं. तर सगळे मिळूनच आम्ही डिसिजन घेणार. आई वडील पण त्याच्यामध्ये. आम्ही आई वडिलांना न सांगता डिसिजन कधीच घेतली नाही. कारण काही काही मी असे बघतो की आई वडिलांना माहीतच नसतं. सासू सासऱ्यांना माहीत असतं, पण आई वडिलांना माहीत हं. नसतं. अशी परिस्थिती आहे. आम्ही कुठलीही डिसिजन घेताना आई वडिलांना इन्व्हॉल्व करायचो. म्हणजे जे ते संबंध असेल तिथे. बरोबर. आता मला कपडे कुठले घ्यायचे ते आई वडिलांना नाही सांगायची पण गरज नाही. घर घेताय, कार घेताय, हां, मोठ्या ज्या काही मोठ्या गोष्टी आहेत, गोष्टी. काही डिसिजन पण घेताय. मला आता काही कपडे घ्यायचे असतील तर हं. मी तिला घेऊनच जाणार. तिला साडी घ्यायची असेल तर ती एकटी जाऊन साडी कधीच घेणार नाही. ती माझ्याबरोबर येणार. मग मला पण साडी कंटाळा येतो ना हं. बघायला. हं. हं. आपल्याला त्यातलं कळत नसतं. बरोबर. पण मला रंग चांगलं कळतं. रंग कुठला हां. चांगला दिसेल. मग मी तिला काय सांगायचो, "तू 3-4 साड्या काढून ठेव. मग त्यातली हां. कुठली ती मी सांगेन." किती छान. समजलं ना? मग मी त्यातली चांगली काढून तिला द्यायचो. मग ती ती घ्यायची. कळलं ना? म्हणजे डिसिजन मेकिंग टुगेदर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर मी कित्येक ठिकाणी असं बघितलं की बायकोला किंमतच देत नाही. तो सगळी डिसिजन घेऊन टाकतो. बायकोला किंमत देत नाही असं. आता माझी बायको पण असिस्टंट मॅनेजर होती रिझर्व्ह बँकमध्ये. ती पण चांगली कमवत होती, मी पण चांगले कमवत. पण असं तुमचं आणि माझं असं कधीच नव्हतं त्याच्यामध्ये. माझा अकाउंट वेगळा. आज जे चाललेलं आहे, हं. हं. माझा अकाउंट वेगळा, तुझा अकाउंट वेगळा. हो. हल्ली नावं पण बदलत नाही. हो. माहिती ना, माझं नाव मी वेगळंच ठेवणार, तुझं हं. नाव वेगळं, माझा अकाउंट वेगळा, तुझा अकाउंट वेगळा. म्हणजे आयडेंटिटी ही दोन वेगळ्या झालेल्या आहेत. तसं आमच्या वेळेला नव्हतं. आमचं एक जॉइंट एक फॅमिली. जॉईंट रूप, म्हणजे एक रूप होतं. म्हणजे असं म्हणतात ना की दूध आणि साखर हं. हे वेगवेगळे राहिले तर काही उपयोग नाही त्याचा. दूध आणि साखर एकत्र आलं तर काहीतरी चांगलं होऊ शकतं. एक खीर होऊ शकते, काही होऊ शकते ना, बरोबर. एकत्र आलं तरच. पण दोघांनी आयडेंटिटी वेगळी जर ठेवली आपली, दूध म्हणणार मी दूध, साखर म्हणणार मी साखर, हं. आम्ही एकत्र नाही होणार. हं. किंवा चहा म्हणा, चहाचे घटक 5 असतात. हो. हे सगळे घटक एकत्र येऊन चहा निर्माण होतो ना. बरोबर. पण प्रत्येकाने आपली आयडेंटिटी वेगळी ठेवायचा प्रयत्न केला तर चहा होणारच नाही. बरोबर. कळलं ना? त्यामुळे आयडेंटिटी प्रत्येकाने आपली वेगळी ठेवणं कामा नये. एकत्र व्हायला पाहिजे. पैसा एकत्र, अकाउंट एकत्र, सगळं एकत्र पाहिजे. ट्रान्सपरन्सी पाहिजे. डिसिजन्स एका वेळेला घेतली पाहिजे. जे काही प्रॉब्लेम येईल ते एकत्र मिळून सॉल्व्ह केले पाहिजे. असं केलं आणि असं आम्ही केलं म्हणून आमचा संसार सुखाचा झाला. त्याच्यामध्ये आम्ही कधीच, म्हणजे मी जर बायकोला सांगितलं या चेकवर सही करून, हं. तर तिने मला कधीच विचारलं नाही काय आहे म्हणून त्याच्यावर. ती फक्त असं पुसायची पाणी हं. आणि सही करायची. किंवा तुझ्या अकाउंटमधले पैसे काढले, माझ्या अकाउंटमधले पैसे, असलं काही नव्हतं आमच्याकडे. समजलं ना? जे 5ही एकच सहमत अकाउंट, जॉईंट अकाउंट जॉइंट सगळं. अकाउंट. आणि खर्च करणार तो एकमेकांना माहीत असायचं, तर आम्ही डिसिजन एकत्र घ्यायचो. बरोबर. त्यामुळे तिथे कुठेच वेगळेपणा आम्ही ठेवला नाही. त्याच्यामुळेच आम्ही सुखी झालो. पण माझा हाच लोकांना आहे की आजकालची मुलं जी आहेत ना, संशयानेच एकत्र येतात. की उद्या जर ड्रायव्हर झाला तर काय करणार, म्हणून वेगळा अकाउंट. हं. कळलं ना? म्हणून नवऱ्याने पण तेवढा विश्वास दिला पाहिजे की आपला जॉईंट अकाउंट. आपण जॉईंट अकाउंट ठेवू, खर्च काय ते आपण एकमेकांना सांगू. बरोबर. एकमेकांना सांगूनच खर्च करायचा, एकमेकांना सांगूनच डिसिजन घ्यायची. असं घेतलं तर कुठेही प्रश्न येणार, मला नाही वाटत या प्रॉब्लेम होऊ शकतो. एकमेकांची आवड निवड खरं जपत सन्मान. म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै हं. म्हणतात, जीवनविद्या फिलॉसॉफीमध्ये त्यांनी एकच सांगितलंय, हं. की जीवन जगणं सोपं आहे. आपण ते कठीण करून ठेवतो. संसार सुखाचा करणं सोपं आहे. आपण तो दुःखाचा करतो. हं.
म्हणजे आपण सुखीच असतो, आपण आपल्याला दुःखी करतो. हा विषय एवढा महत्त्वाचा आहे आणि हे जर समजलं तर काउन्सिलिंगची गरज कशाला लागणार आहे. कारण आम्ही हे रोज जे शिकवतो हे काउन्सिलिंगच आहे. खरं. हे घेण्यावर आहे तुमच्या. तुम्ही जर घेतलं तर तुमच्यासाठी छान आहे. छान. दादा थँक यू. तुम्ही आज इथे आलात पुन्हा आणि फार वेगळा विषय आज आपण घेतला. घरोघरी जो चालतो ते म्हणजे जोडप्यांमधली भांडणं, जास्ती करून जे आवाज येतात. आय थिंक हा पॉडकास्ट ऐकून त्यांच्यामध्ये जे त्यांचे प्रश्न असतील त्यांची उत्तर त्यांना मिळतील आणि तुम्ही जे सांगितलेले 5 आहेत किंवा जे काही आता पॉडकास्टमध्ये जे तुम्ही आम्हाला ज्ञान दिलंय, जर ते आत्मसात केलं आणि त्यावर जे चालले, तर सगळे सुखी होतील. थँक सर्व सुखी व्हावेत अशीच इच्छा आहे येस. धन्यवाद आणि दादा. तुम्ही या कार्याला मदत करताय म्हणून तुम्हाला पण धन्यवाद.